आजपर्यंत 3 अध्याय ऐकले. आज आपण 4था अध्याय ऐकणार आहोत. 3 अध्यायामध्ये काय महत्त्व आहे ते पटवून घेतलं आणि आज आपल्याला 4थ्या अध्यायाची ओढी लागली. श्री गणेशाय नमः. पुरुषोत्तम मास महात्म्य. अध्याय 4था. कथा सारांश माऊली. नारदांनी प्रश्न केला, हे भगवंता, या अधिक मासात कोणते कर्म केल्याने मनुष्याला सर्व तीर्थांचे पुण्य मिळते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, ह्या महिन्यात जो मनुष्य सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नदी, तलाव, विहीर किंवा घरातच स्नान करेल आणि स्नान करताना म्हणेल, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु, त्याच्या स्नानाच्या पाण्यात 7ही पवित्र नद्या येतात आणि त्याला सर्व तीर्थांचे पुण्य मिळते. माऊली. सुलभा नामक स्त्रीची कथा. पूर्वी सुलभा नावाची एक गरीब स्त्री होती. तिला तीर्थयात्रेला जाणे शक्य नव्हते. ती खूप दुःखी होती. पुरुषोत्तम मास आला तेव्हा तिने एक साधूचा उपदेश ऐकला. रोज पहाटे उठून घराच्या पाण्याने स्नान केलं आणि 7 नद्यांची पवित्र प्रार्थना ती म्हटली. 30 दिवसांनी स्वतः गंगामाता प्रत्यक्ष आली आणि तिला आशीर्वाद दिला. भगवंत म्हणाले, तीर्थाला जाणे सर्वांना जमत नाही, पण या महिन्यात घरच्या स्नानातच मी सर्व तीर्थ आणतो. भगवंताचे वचन. या महिन्यात सूर्योदयापूर्वी जे स्नान करतात त्यांची पापे धुवून निघतात आणि जे आळस करतात, सूर्य उगवल्यानंतर स्नान करतात, त्यांना पुण्यार्थ मिळत नाही. म्हणून लवकर उठा, स्नान करा आणि माझं नामस्मरण करा. तुला काय करायचं माऊली? सकाळी लवकर उठ. 5ला उठ. जमलं नाही तर सूर्य उगवायच्या आधी उठ आणि स्नान कर. स्नान करताना गंगेच्या यमुनेचैव किंवा आणि तुम्हाला कुठला श्लोक येत असला तो म्हणा. झाडांना पाणी घालताना तेच तीर्थ आहे माऊली. ते पाणी देताना पुरुषोत्तम म्हण. तुला गंगे स्नानाचं पुण्य मिळेल. संत तुकाराम तीर्थ काय म्हणतात? तीर्थ व्रतदान काय चाड नामाविन. तुकोबा म्हणतात, तीर्थ व्रतदान सर्व व्यर्थ आहे. जर नाम नाही तर तू स्नान करताना नाव घे माऊली, म्हणजे तुला सर्व तीर्थांचं पुण्य मिळेल. गंगेच्या पाण्यात स्नान करायला गेलं की खूप सुख वाटतं. गंगेची जाता बहुसौख्य वाटे, गोविंद ते मज नित्य भेटे. जाईन आता मन कर्णिकेशी, भेटेन ते विश्वेश्वरासी. वाहीन त्याशी शतबिल्व पत्रे, पवित्र होती षडनेत्र गात्रे. कारण तिथे त्या गंगेच्या काठी मला माझा गोविंद, माझा कृष्ण रोज भेटतो. गंगा म्हणजे फक्त पाणी नाही माऊली, ती साक्षात विष्णुप्रिया आहे. तिच्यात देव बसतो. पुरुषोत्तम मासी कसं जुळून बघ. 4थ्या अध्यायात भगवंत म्हणाले ना, घरच्या पाण्यात 7 नद्या येतात म्हणजे तुझ्या बादलीतही गंगाच येणार आहे. तू सकाळी स्नान करतेस किंवा झाडांना पाणी देतेस तेव्हाच तुला गंगेशी जाता बहुसौख्य वाटे, कारण तिथे तुला रोज गोविंद भेटतो. गोविंद कुठे आहे माऊली? गोविंद आहे माऊली तुळशी झाडात, पाण्यात, तुझ्या कष्टात, तुझ्या नामात. तिथेच तो नित्य भेटतो. आणि पाणी देतेस तेव्हा तुला गंगेशी जाता बहुसौख्य वाटे, गोविंद भेटतो. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? गंगा वाहे यमुना वाहे, त्याउणी थोर हाय नाम. तुकोबा म्हणतात, गंगा यमुना वाहते पण त्यापेक्षा थोर मोठं हरीचं नाम आहे. तू पाणी घेता घेता पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणतेस म्हणजे तुला गंगा आणि गोविंद दोन्ही एकदम भेटतात. आज उखाणा घेऊन दाखवते. प्रमिला म्हणते रविला, गंगेशी जाता सुख वाटे, घरच्या पाण्यात गोविंद बेटे. धनदौलत बेकाम, नामाची गोडी कायमची प्रमिलाच्या अंगणात. नित्य हरीची भेट, नित्य हरीची भेट.
काय आहे माऊली अर्थ? आता मी मनकर्णिकेला घाटावर काशीला जाईन. तिथे माझ्या विश्वेश्वराला शंकराला भेटेन. त्याला 100 बेलांची पानं वाईन. त्याने माझे 6 शत्रू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि माझे सर्व अंग पवित्र होतील. पुरुषोत्तमाशी कसं जुळून आलं बघ. काशीला जाणे सगळ्यांना जमत नाही. म्हणूनच भगवंत 4थ्या अध्यायात म्हणाले, या महिन्यात घरच्या पाण्यातच गंगा, यमुना आणि काशी सर्व तीर्थ येतात. बेलपत्र वाहणे म्हणजे शिवपुत्रा, पण या महिन्यात तुळशीपत्र वाहिलं तरी सोन्याच्या तोलाचं पुण्य आहे. 7व्या अध्यायात सुद्धा हेच सांगितलेलं आहे. जाईनाता मनकर्णिकेशी, भेटेन तेथे विश्वेश्वराची. या महिन्यात तुळशीपत्र वाहिलं तरी सोन्याच्या तोलाचं पुण्य मिळालं. षडनेत्र गात्रे म्हणजे 6 शत्रू जिंकले. हे काम पुरुषोत्तम मासात नाम, दान, स्नान यानेच होतं. काशीला न जाता घरातच मोक्ष. किती सुंदर मनकर्णिकेचं श्लोक म्हटलात. अगं, तुझं अंगण, तुझी तुळस, तुझी झाडं हाच मनकर्णिका घाट आहे. तू झाडांना पाणी घालतेस तेव्हाच तू विश्वेश्वराला अभिषेक केलास. तू तुळशीपत्र वाहतेस ते 100 बेलांपेक्षा मोठं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काशी क्षेत्र तेची देह, विश्वेश्वर तो मीची हाय नाथ. एकनाथ महाराज म्हणतात, हे शरीर हीच काशी आहे आणि आत्मा हाच विश्वेश्वर आहे. तू बाहेर कुठेही जाऊ नकोस. तुला तुझ्या घरातच मिळतो आहे. तुला तुझ्या अंगणातच मिळतो आहे. तुझं अंगण, तुझी तुळस, तुझी झाडं हाच मरणिका घाट आहे. आजचा उखाणा बघा आणि एकनाथ महाराजांचं आपण ऐकलं, हे शरीर हीच काशी आणि आत्मा हाच विश्वेश्वर आहे. तू बाहेर कुठे जाते माऊली? विश्वेश्वर तुझ्या हृदयात आहे. प्रमिला म्हणते रवीला, जाईन नाही मणिकर्णिकेला, घरात बसून भेटेन विश्वेश्वराला. धनदौलत बेकाम भक्ती हाच काशी, प्रमिलेच्या अंगणात 100 बेलांच्या राशी. 100 बेलांच्या राशी. पुरुषोत्तम भगवान काय म्हणाले म्हणतात, जो माझा कथेचा अर्थ विचारतो, समजून घेतो, तो मला ज्ञानी भक्तांपेक्षा जास्त प्रिय आहे. कारण त्याला खरंच जाणून घ्यायचं असतं, दिखावा नसतो. तू लहान मुलांना शिकवतेस पण त्यांच्या शंका कशा फेडणार म्हणून मला विचारते. संत तुकाराम काय म्हणतात, नकडे ज्याचे वर्म त्याने पुसावे धर्म. तुकोबा म्हणतात, ज्याला कळत नाही त्याने धर्म अर्थ विचारून घ्यावा. लाजू नको माऊली, विचार तू. विचारतेस म्हणूनच थोर आहेस. आजचा उखाणा, प्रमिला म्हणते रवीला, कळत नाही म्हणून विचारते बेटाला, मदत मनाला भावते धनाला. पुरुषोत्तम मासाचं पण तेच सांगणं आहे. भगवंत म्हणतात, 30 दिवस नियमाने थोडं थोडं करा. एकदम 30 दिवसाचं एका दिवशी केलं तर फळ नाही. जप तप दान पाट सर्व प्रमाणात प्रेमाने करा. तुझे संस्कार वर्गात शिकवणं पण तसेच ना माऊली. रोज एक उभी मुलं घेऊन जातात. अति तिथे माती पुरे असे मागुती. तुकाराम म्हणतात, अशी आती केले माती होते, म्हणून पुरे थांबा, पुन्हा करा. तुकोबारायांचे शिष्य आपण आणि आज इथेच थांबूया. आज 5वा अध्याय नंतर बघूया. 5व्या अध्यायाचं पुण्य आपण नंतर बघूया. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. 2 चॅनल आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा. जसं ऐकून तुम्हाला पुण्य मिळतं तसं आपल्या नातेवाईकांनाही मिळू द्या. शेअर करा.